छगन भुजबळ यांनी राज्यातल्या गेल्या काही दिवसातल्या परिस्थितीवरती त्यांचं स्वतःचं मत आणि भाष्य केलं. जाणून घेऊयात प्रवीण गायकवाड यांच्या संदर्भामध्ये, त्याचप्रमाणे धनंजय मुंडे यांच्या बाबतीत काय म्हणाले. सगळं वैध पद्धतीने झालेलं आहे असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. तर एक दिलासा मिळालेला आहे तुमच्या पक्षाला सुद्धा. आणि असं आहे ना की हे असे आरोप होत असतात. कित्येक वेळा ते आरोप बरोबर असतात, कित्येक वेळा ते आरोप चुकीचे असतात. आणि मग त्याच्यावर एकच उपाय असतो, तो म्हणजे कोर्टात जाणं आणि पूर्णपणे त्या आरोपांची छाननी करणं. आता ती छाननी केल्यानंतर असं आढळलं की धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याच्यात काही तथ्य नाही, तर कोर्टाने त्याप्रमाणे निर्णय दिले. पण धनंजय मुंडेंना सातत्याने एव्हरीबडी सगळ्यांना ते ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे, स्वीकारायलाच पाहिजे. बदनामी सातत्याने त्यांची केली जाते. ते चालतं असं. काय नाही, राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असलेल्या लोकांना काही आमच्याकडून चुका होतात, काही आमच्या सहकाऱ्यांकडून चुका होतात, काय काय आणि मग ते तो त्रास तर भोगावाच लागतो. पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं धनंजय मुंडे. ते आता मुख्यमंत्री आणि विशेषतः अजितदादा ठरवतात. तुम्ही एक 24 मेला विधान केलेलं होतं की धनंजय मुंडेंना जर क्लीन चिट मिळाली तर त्यांचं जे खातं आता तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्याचा तुम्ही राजीनामा क्लीन चिट मिळाले का त्यांना सगळी? आता या कृषी विभागाच्या चला पुढे घ्या. दुसरं लाडक्या लाडकी त्यांच्यावर आरोप मूळ आरोप काय आहे ते वेगळे आहेत. ते तिथले झालेल्या लढाया, मारामाऱ्या, खून, संतोष त्याच्यावरचं आहे. याच्यावरच होतं का?